नागपुर में कानून व्यवस्था को मजबूत करने के लिए महत्वपूर्ण बैठक। पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने पुलिस स्टेशन निर्माण सहित विभिन्न विषयों पर समीक्षा की। नागपुर में बढ़ती जनसंख्या को देखते हुए कानून व्यवस्था को बनाए रखने और अपराधों पर लगाम कसने के लिए पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने आज एक महत्वपूर्ण बैठक की। बोगस पावत्या, टॅक्स रिसिप्ट, बोगस टॅक्स रिसिप्ट छापून 14-15 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं एक तक्रार प्राप्त झाली होती। त्यावर आता विभागीय आयुक्ताच्या अधिकारामध्ये जिल्हा परिषदचे सीओ आणि लेखा वित्त अधिकारी याची चौकशी सुरू झालेली आहे। खूप मोठा टॅक्स पावती छापून पैशाचा गबन झालेला आहे। त्याची बैठक आज या ठिकाणी होती। सोबतच रामटेकमध्ये एका ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी समाजाच्या एका शेतकऱ्याच्या शेतातले सागवानचे झाडं परस्पर एका कॉन्ट्रॅक्टरने तोडून टाकले याची एक तक्रार होती। आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये वाळू घाटासंबंधाने ज्या काही सूचना आहेत की यानंतरची वाळू पॉलिसी कशी असावी, सँड पॉलिसी कशी असावी याबद्दलची चर्चा आजच्या बैठकीत झाली। एकंदरीत विदर्भातल्या संपूर्ण विभागीय आयुक्ताच्या अधिकारामधल्या काही महसुली बाबी होत्या याही चर्चा झाली। आणि ही चर्चा झाली की परीक्षेचे निकाल लागल्यानंतर जेव्हा काही 12वीचे निकाल लागतील तेव्हा 48 तासाच्या आतमध्ये इन्कम सर्टिफिकेट आणि आमच्या महसुली जे काही प्रमाणपत्र लागतात ते विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे याकरताही चर्चा झाली आहे। आमचा महसूल विभाग तत्पर आहे आणि मला वाटतं ज्या काही आज बैठकी झाल्या त्यातून लवकरच मार्ग निघेल। मी स्वतः याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण लक्ष टाकलं आहे। SIT गठीत झाली आहे आणि असे बोगस प्रमाणपत्र देणारी मोठी टोळी मालेगावमध्ये आहे। काही जिल्ह्यातही आम्हाला पुन्हा सापडलेली आहे आणि अशा बोगस जातीचे प्रमाणपत्र देणे, जन्माचे नोंदणीचे प्रमाणपत्र देणे यावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे। गृह विभागाने कारवाई केली आहे। SIT तयार झालेली आहे। गृह विभागाने SIT केलेली आहे आणि जे खरेखुरे लोक आहेत ज्यांना जन्माचा दाखला मिळत नाही पण खरेखुरे आहेत, बोगस तर आम्ही SIT केली आहे, पण खरेखुरे दाखले जे आहेत त्यांना देण्याकरता एक SOP सुद्धा आता आम्ही लवकरच जाहीर करतो आहे, जेणेकरून जे जन्मदाखले खरे आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल आणि खोटारडे असतील त्यांच्यावर SIT कारवाई करेल।